या भागाचे प्रायोजक आहेत मारुती वाडेकर, माजी जिल्हाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा नांदेड. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या निमित्तानं N3 न्यूज नेटवर्कच्या वतीने आज दिवसभर भारतीय संविधान प्रबोधन मालिका आपण सुरू केलेली आहे. या तिसऱ्या भागामध्ये आपल्यासमोर येत आहेत ज्यांचा बार्टीमधला कामाचा दांडगा अनुभव आहे, ज्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून दलित वस्त्यामध्ये जाऊन, बहुजनांच्या वस्त्यामध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, शाहूराजे असतील, अण्णाभाऊ असतील यांच्या विचाराची पेरणी केलेली आहे. असे तरुण अभ्यासक कार्यकर्ते आमचे मित्र प्रताप देशमुख. नमस्कार, मी प्रताप वसंतराव देशमुख. मी सन 2015 ते 2022 यामध्ये या कार्यकाळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या ठिकाणी मी समतादूत म्हणून कार्यरत होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि ही संपूर्ण देशभर साजरी केली जात आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे कार्य होते ते बार्टीच्या निमित्ताने आम्ही समाजातल्या तळागाळापर्यंत आम्ही पोहोचवण्याचे कार्य केलेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज हा निर्माण व्हावा. कारण बाबासाहेबांचं जर आपण बघितलं तर संविधानिक जर कार्य त्यांना जे अभिप्रेत होतं की भारतीय समाजामध्ये जात पात वंश प्रादेशिक सीमा आदी विषयावर भारतामध्ये विषमता जोपासली जायची आणि जिथे विषमता असते तिथे शोषण असते आणि बाबासाहेबांची एक भूमिका होती की शोषणमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत होते की जे संत महापुरुष समाज सुधारक यांचे जे कार्य आहे ते समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणजे त्यांचा नेमका उद्देश हा होता की संत महापुरुष समाज सुधारक यांचे जे कार्य होते हे समाजामध्ये मानवतावादी मूल्य रुजवण्यासाठी हे फार आवश्यक आहे. भारतीय समाजामध्ये प्रत्येक प्रकारची विषमता आहे आणि विषमता ही सहजासहजी नष्ट होणार नाही, तर यासाठी सतत प्रबोधनाची आवश्यकता आहे. म्हणून या बार्टीच्या माध्यमातून समतादूत प्रकल्प हा राज्यभर कार्यरत होता आणि त्या माध्यमातून हे वेगवेगळे उपक्रम त्या अनुषंगाने राबवले जायचे. मग त्यामध्ये आंतरजाती विवाह असो, त्यानंतर वेगवेगळ्या संत महापुरुषांच्या जयंती असो, तर या निमित्ताने सप्ताह सुद्धा आयोजित केले जायचे. या माध्यमातून लोकांना हे कळायला जाते की महापुरुषांचं, संतांचं, समाजसुधारकांचं कार्य हे केवळ एका जातीपुरतं किंवा एका धर्मापुरतं मर्यादित नसो, हे संपूर्ण मानव जातीसाठी कार्य होतं. आणि ही जेव्हा आम्ही विचारधारा समाजातल्या तळागाळापर्यंत नेऊन पोहोचवली त्यावेळेस लोकांमध्ये फार उत्साह जागा झाला आणि लोकांना एक कुठंतरी वाटलं की खरंच हे महापुरुष काय होते, हे संत काय होते, समाज सुधारक काय होते आणि खरंच आज या 21व्या शतकामध्ये आपण कसं जगत आहोत. रूढी, परंपरा, पगडे यांचा जो जे पगडा होता त्याच्यामधून लोक बाहेर यायला एका नवीन एका आशेचा किरण दिसला आणि बार्टीच्या समतादूत प्रकल्पाला राज्यभरातून खूप मोठा प्रतिसाद भेटला. काही लोक तर की सर म्हणत होते की आम्हाला सर तुमच्यासोबत कामाला घ्या, आम्हाला कोणत्याही प्रकारचं मानधन वगैरे नको. म्हणजे लोकांना सुद्धा एक आवड होतं की काहीतरी एक चळवळ अशी एक शासनाच्या वतीने चालू व्हावी आणि ते खरंच एक समाज उपयोगी व्हावी. आज आणि खरंच आम्ही या बार्टीच्या समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून हे समाजामध्ये महापुरुष जोडण्यासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि आज बघत आहात की विविध राज्यांमध्ये असो, वेगवेगळ्या देशाच्या प्रदेशामध्ये असो, तर वेगवेगळ्या याच्यातून वेगवेगळे वाद होते. पण महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामी जे संत महापुरुष समाज सुधारकांची जी चळवळ होती ती एक बार्टीच्या समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून एक नव्या उमेदीने समतादूतांनी राबवली. आंतरजाती विवाहांचे प्रश्न तर फार किचकट असतात. आज बघता की आंतरजाती विवाहामुळे खूप मोठ्या प्रकारचे ऑनर्स किलिंग समाजामध्ये होतात आणि महाराष्ट्रामध्ये 2015 ते 2018 या दरम्यान खूप मोठ्या प्रकारे आंतरजातीय विवाह झाले आणि हे देशामध्ये सगळ्यात मोठा आकडा हा महाराष्ट्राचा आहे आणि आंतरजातीय विवाहामध्ये सुद्धा महाराष्ट्र हे नंबर 1 वर आहे.
कारण बार्टीच्या समता प्रकल्पानं जे सामाजिक गुलामगिरीचा पगडा हे समाजातून नष्ट व्हावं या दृष्टिकोनाने एक वैचारिक विवेकी प्रबोधन करून लोकांचं जे काउन्सिलिंग केले समुपदेशन केले या माध्यमातून खूप मोठा विचार हे समाजामध्ये रुजला आणि बाबासाहेबांना सुद्धा हे अभिप्रेत होता की समतावादी समाज निर्माण झाला पाहिजे. कारण जोपर्यंत एक बाबासाहेबांनी जे गुरु मांडले होते शाहू महाराजांना आणि शाहू महाराज सुद्धा हे म्हटले होते की ज्या प्रमाणामध्ये या देशातली जाती व्यवस्था नष्ट होईल त्यावर या देशाचा विकास किंवा अधोगती अवलंबून आहे. आणि बाबासाहेबांनी जे अभिप्रेत असं हे कार्य केलं होतं त्याचा आम्ही एक वारसा घेऊन या समतादूतांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे कार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकांमध्ये आम्ही खूप प्रकारचे कार्य केले. केवळ आम्ही प्रबोधनाचंच नाही तर व्यक्तिगत सुद्धा हे काम केलेले आहे. वेगवेगळे सर्वे केले. ज्या ज्या जाती जमातींचा शासन दरबारी उल्लेख नव्हता तर त्या अशा जातींचा सुद्धा आम्ही काय सर्वे केलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जातीमध्ये ज्या काही कुष्ठ प्रथा होतात तर त्या कुप्रथा नष्ट करून त्याला एक मानववादी एक म्हणजे भारतीय संविधान म्हणजे काय आहे, मानवी हक्क म्हणजे काय आहेत, समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय हे संविधानातले हे तत्व आहेत. केवळ हे संविधानातले तत्व नाही तर हे काय आहेत की प्रत्येक धर्मग्रंथांची तत्व आहेत. कारण प्रत्येक धर्मग्रंथ हे मानवतेची शिकवण देते आणि प्रत्येक धर्माचं सार या भारतीय संविधानामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जाती निर्मूलनाची किंवा जाती अंताची जी चळवळ उभी केली त्याचं प्रतिबिंब या समतेच्या तत्वामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष असताना यांनी एक समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी खूप बारकाव्याने विचार केला. कारण जो आपलं भारताचं संविधान बनत होतं त्यावेळेस प्रत्येक लोकसंख्येला 10 लाख लोकसंख्येच्या पाठीमाग या पद्धतीने एक सदस्याची निवड झाली होती आणि यांनी प्रत्येकाने बारकावीने विचार केला. त्याच्यामुळे प्रत्येक विषयावर एक बारकावीने चर्चा झाली आणि एक खूप आपण एक असं संविधान बनविलेलं आहे भारतात की जगाला फार एक त्याच्यातून प्रेरणा घेण्यासारखं. आज अमेरिकेमध्ये मागचे जे राष्ट्रपती होते तर त्या बराक ओबामा त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते तर त्यावेळेस त्यांच्या आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना समान मतं पडली. मग अशा वेळेस मग जेव्हा एक संवैधानिक पेच निर्माण झाला त्यावेळेस काय करावं, मग त्यावेळेस भारतीय संविधानाचा अभ्यास करण्यात आला आणि त्यावेळेस असं त्याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तर सापडलं की लोकसभेचे जे अध्यक्ष असतात त्यावेळेस असा पेच प्रसंग निर्माण झाला तर त्यावेळेस ते मतदान करू शकतात आणि त्यावेळेस ते पेच प्रसंग भारतीय संविधानात सोडवला. त्यानंतर भारतीय संविधानाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बराक ओबामा यांनी आभार मानले. म्हणजे भारतीय संविधान केवळ भारताचं संविधान नाही ती अख्ख्या जगाच्या प्रश्नाचं संविधान आहे. कारण जगातल्या सर्व राज्य घटनांचा अभ्यास करून हे भारतीय संविधान बनले. भारतीय संविधान मी तर म्हणेन भारतीय संविधान हे मानवी हक्काचा दस्तावेज आहे. कारण भारतीय संविधानामध्ये प्रत्येक बाबीचा एक बारकाव्याने विचार केलेला आहे. भारतीय संविधानामध्ये शासन व्यवस्थेची रचना केलेली ज्याच्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे शासन व्यवस्थेची 3 प्रामुख्याने भाग आहेत. ज्याच्यामध्ये कायदे मंडळ हे जुने आणि किचकट असलेले कायदे हे रद्द करतात, नवीन कायदे बनवित असतात आणि काही कायदे रद्दही करत असतात. कारण आपण बघत आहोत की आपण जर धर्मग्रंथ वाचले त्याच्यामध्ये जे सांगले की काळ आणि वेळानुसार जो स्वतःमध्ये योग्य तो बदल घडून आयुष्य जगत असतो तो बुद्धिमान युक्त असतो असं भगवद्गीता आपल्यासाठी. तसं म्हणजे भारतीय संविधानामध्ये प्रत्येक धर्मग्रंथांचा अभ्यास केला, प्रत्येक बारकाव्याचा अभ्यास केला आणि त्या अनुषंगाने की सतत परिवर्तनशील असल्यामुळे काय होते की मानवी हक्काची पायमल्ली होत नाही आणि त्यामुळे येथे कायदे मंडळ काय करत असेल सतत नवीन कायदे बनत असेल. त्याबरोबर कायदे मंडळाने बनवलेले हे कायदे हे त्याची म्हणजे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे ते राबवण्याचे काम हे कार्यकारी मंडळ करत असेल. त्याबरोबर कार्यकारी मंडळाने जर कायद्यांची बरोबर व्यवस्थित अंमलबजावणी केली नाही, जर व्यवस्थित जर आणि घटनेशी विसंगती असे जर कायदे असे वाटत असेल तर त्याला रद्द करण्याचा अधिकार न्यायमंडळाला आहे. त्याबरोबर भारतीय संविधानाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीचं जीवित अथवा व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही. म्हणजे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. हे आपल्याला राज्यघटनेत कलम 21 मध्ये आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. कारण भारतीय संविधानाने आपल्याला कलम 19 ते 22 यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे आणि यातून स्वातंत्र्य या मूल्यांची जोपासना आणि संवर्धन करण्याचा आपण काय प्रयत्न केलेला आहे. आणि घटनाकारांनी याबाबत खूप मोठा असा बारकाईने विचार करून हे आपल्याला काही संविधानातील हे तत्व आपल्याला दिले. म्हणजे ती संविधान याच्यामध्ये प्रत्येक भारतीय घटनेतून कोणतेही मानवीय असे पेच प्रसंग निर्माण झाले तर त्यावेळेस काय होते भारतीय संविधानाने त्यावेळेस आपल्याला काही मानवी अधिकारातून मानवी मूल्यातून विचार व्हावा या दृष्टिकोनातून हे कायदे बनवले आहे. कारण स्वातंत्र्य म्हणजे काय आहे तर गुलामीतून मुक्तता परंतु स्वैराचार नाही. तुम्हाला स्वातंत्र्य दिलेले परंतु स्वैराचार दिला नाही. म्हणजे आपण एक जबाबदारीचं एक
शासन व्यवस्था निर्माण करण्याचं आपण काय केलं आहे की वचन घेतलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून. त्याबरोबर भारतीय राज्यघटनेमध्ये 14 वर्षाच्या आतील बालकाला वेठबिगार म्हणून कामाला ठेवता येणार नाही असंही सांगितलंय. या माध्यमातून आपल्या देशामध्ये जी शेकडो वर्षांची जी वेठबिगाराची प्रथा होती, बालकामगारांची प्रथा होती, ते काही काळामध्ये भारतीय संविधान नष्ट करून बालकाचं बालपण वाचवण्याचं काम केलेलं आहे. त्याबरोबर भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्काचा समावेश 3ऱ्या भागामध्ये केलाय. त्याबरोबर त्या 3ऱ्या भागामध्ये आपल्याला समता आणि स्वातंत्र्य या मूलभूत हक्कांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. त्या माध्यमातून एक संविधानातील लोकशाही आणखी प्रबळ करण्याचं काम केलेलं आहे. त्याबरोबर देशातल्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत दिलेल्या जे निर्णय आहेत त्याचा मूळ आधार हे समतेचं तत्व आहे. त्याबरोबर घटनेतलं 15वं कलम सुद्धा या अनुषंगाने महत्वाचं ठरत आहे. भारतीय राज्यघटनेनं केवळ शासन व्यवस्थेचा विचार केला नसून तर या देशातल्या सर्वसामान्य जनतेचाही विचार केलेला आहे. भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वांचाही समावेश करण्यात आला आहे, कर्तव्याचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय संविधान हे एक केवळ आपण जर बघितलं की भारतीय संविधान एक आपण जर आज जर बघितलं की किती लोकांना भारतीय संविधान माहित आहे, तर असं जर आपण एकंदर विचार केला तर खूप अवघड आहे की आज देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष होत आहे, परंतु किती लोकांनी भारतीय संविधानाचं नुसतं पुस्तक पाहिलं हे जर आपण जर लोकांना विचारलं तर खूप लोक त्याचं उत्तर नाहीच असं देते. आणि ही आपल्या देशासाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण आपण एका खूप मोठ्या अशा बलाढ्य अशा लोकशाही देशामध्ये राहतो आणि भारतातल्या लोकांनी भारतीय संविधान नाही पाहिले म्हणजे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि हे असं मानवी आधारावर असलेलं हे भारतीय संविधान प्रत्येक भारतीय नागरिकांना आपल्या घरामध्ये ठेवलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि ते कारण जोपर्यंत आपल्याला भारतीय संविधान कळणार नाही, मानवी हक्क कळणार नाही, मानवी अधिकार कळणार नाही, तोपर्यंत आपण जगाच्या स्तरावर कुठेही जरी गेलो तर आपण एक यशस्वी माणूस म्हणून की आपण जगासमोर येणार नाही. आज जर बघितलं असेल की भारतामधून जे वेगवेगळ्या देशामध्ये गेलेले आहेत ते भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यामुळे आज मोठमोठ्या पदावर आहे. आज इंग्लंडमध्ये असो, आज बघत आहोत की तिथले पंतप्रधान आज भारतीयच आहेत. त्यानंतर अमेरिकेच्या वेगवेगळ्या संसदेमध्ये सुद्धा भारतीय व्यक्ती आहेत, कॅनडामध्ये आहेत, फ्रान्समध्ये आहेत, वेगवेगळ्या देशामध्ये आज भारतीय लोक त्या मोठमोठ्या पदावर आहेत. आणि याचं श्रेय जर आपण जर कोणाला द्यावं तर ते भारतीय संविधानाचं, कारण भारतीय संविधानाचा अभ्यास करून आज जगभरामध्ये भारतीयांनी जगामध्ये आज एक स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मला हेच असं सांगावं वाटतंय की भारतीय संविधान हे आपण प्रत्येकानं अभ्यासलं पाहिजे. आणि मला प्रत्येक माता भगिनीला मी अशी विनंती करतो की आपल्या लेकरांना सुद्धा आपण बालसंस्कार एक संविधान संस्कार सुद्धा आपण शिकवले पाहिजे. या माध्यमातून लेकूर एक भविष्यामध्ये एक खूप मोठा व्यक्ती, एक जबाबदार या देशाचा नागरिक घडावा अशी मी या अनुषंगाने आपणास नम्र विनंती करतो. तर मी अधिक वेळ न घेता मी आपल्या विचाराला इथे पूर्ण विराम देतो. धन्यवाद. या भागाचे प्रायोजक आहेत माननीय अमित गोरखे, माजी अध्यक्ष, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, मुंबई. एक बातमी नेक बातमी. M3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.